महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज आपला उमेदवारी अर्ज परभणी लोकसभेसाठी दाखल करणार आहेत। त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। नेमकी काय तयारी आणि कोणते कोणते नेते येणार आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊयात। राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे आपल्यासोबत आहेत। गुट्टे साहेब, नेमकं काय तयारी करण्यात आलेली आहे? कोण कोण नेते आज उपस्थित राहणार आहेत? आज सन्माननीय आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लोकसभेचा फॉर्म आज महादेवराव जानकर भरणार आहेत। ते फॉर्म भरण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, हे तिन्ही नेते फॉर्म भरायला एकत्र येत आहे आणि फॉर्म ते तिघं आणि आम्ही सगळी मिळून ते आम्ही फॉर्म भरणार आहोत। सोबत पंकजाताई मुंडे राहणार आहेत, त्याही सोबत येणार आहेत आणि सर्व जवळजवळ आमचे पालकमंत्री आमच्या म्हणजे फॉर्म भरायला येणार आहेत। असे सर्व मिळून आम्ही फॉर्म भरणार आहोत। नेमकी काय तयारी करण्यात आलेली? आज शक्ती प्रदर्शन असणार आहे का? कारण पहिल्यांदाच इथं आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि महादेव जानकर एकीकडे कुठेतरी बाहेरचे उमेदवार आहेत अशी चर्चा सर्वत्र मतदारसंघात केली जाते। प्रथम तर मी सांगतो, महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार नाही आहेत। महादेव जानकर हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणता येणार। महादेव जानकरला स्वतःचं घर नाही, कुठलं ठाव ठिकाणा नाही, त्याच्यामुळे त्यांना बाहेरचं आणि आजचं कुठलं म्हणता येणार नाही। ते आता परभणीकर झालेले आहेत आणि मी कालच आपल्या पत्रकार बंधूंना सांगितलं की त्यांच्या नावाने एक फ्लॅट मीच घेऊन देतोय आणि ते आता स्थायिक परभणीला होत आहे। नाही, मग आज शक्ती प्रदर्शन असणार आहे का सगळं? आता हे दिसतंय तुम्हाला, सर्वच आता एवढे तिन्ही आमचे नेते येतात आणि निश्चितच आम्ही शक्ती प्रदर्शन करणार आहोत। महायुतीमधील जे काही परभणीचे स्थानिक नेते असतील, मग भाजपचे असतील, राष्ट्रवादीमधले असतील, शिवसेनेतले असतील, सर्वांचा दावा होता मात्र तिकीट रासपला मिळाल्यामुळं यांच्यामध्ये नाराजगी आहे। हे एकत्रित राहतील असं वाटतं तुम्हाला? नाही, हा निर्णय श्रेष्ठीनं केलेला हा निर्णय आहे आणि संभाव्य जे उमेदवार होते, मग राष्ट्रवादीचे उमेदवार होते, संभाव्य भाजपचे होते आणि शिवसेनेचे पण होते, एकंदरीत सर्वांनाच संभाव्य उमेदवार होते आणि सर्वांनाच वाटत होतं किंवा तिकीट कुणाला तरी मिळेल, पण तिकीट कुणाला बी एक जणालाच मिळत असतं आणि वरिष्ठांनी ठरवलं महादेव जानकरांना तिकीट द्यायचं, आमच्या पक्षाला ही जागा सोडायचं ठरवलं आणि ती जागा सोडलेली आणि आता सर्व मिळून काम करतील, निवडून आणायचं सगळ्यांना। एकत्रितपणे सर्वजण काम करणार, सर्व एकत्रितपणानं एक दिलानं काम करणार आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार। साधारणतः किती वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आगमन इथं होईल? 2 वाजता तिघाचंही इथं म्हणजे या आपलं ह्याला परभणीला इथं होईल, म्हणजे इथं आगमन परभणीला होऊन जाईल तिघांचंही। तर हे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलेलं आहे की महायुतीमधील सर्वच नेते स्थानिकच्या इथं काम करतील आणि आमचा विजय निश्चित होईल। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंडेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।